जय गजानन. आज आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये, हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे. टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत की काय अप्स अँड डाऊन आहेत, काय घडामोडी घडता आहेत म्हणून. सो रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेचं नाव घेणं गरजेचंच आहे आणि घ्या, कारण कुठल्याही डिवाइन मॉर्टॅलिटीशी जॉईन होण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं नाव घेणं किंवा देवाचं नाव घेणं खूप गरजेचं असतं. जेही काही तुमचे इष्ट असतील, मी असं म्हणत नाही की मी गजानन बाबांचं नाव घेते याचा अर्थ तुम्ही ही गजानन बाबांचंच नाव घ्या. जेही काही तुमचे गुरुतुल्य असतील, जेही काही तुमचे ज्यांनाही तुम्ही मानत असाल त्यांचं नाव घ्या आणि या रिडिंगला रेझोनेट व्हा. सो मी पण घेते, तुम्हीही घ्या. चला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी प्रेडिक्शन बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिन्यामध्ये काय गोष्टी घडणार आहेत, काय अप्स अँड डाऊन येतील वगैरे, काय प्रिडिक्शन आहे हे आपण बघून घेऊ. एक तर असे काही गोष्टी होतील की जेणेकरून तुमचं जॉबमध्ये तुम्हाला जे असतं ना बदली होणं वगैरे, किंवा काही पेनफुल गोष्टींमुळे तुम्हाला जॉब सोडावा लागतोय, ट्रान्सफॉर्मेशन होते, ह्या काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. इमोशनली अशी गोष्ट आहे की जेणेकरून तुम्ही इमोशनली इनबॅलन्स होणार, पण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की एवढा वेळ गेल्यानंतर मान्य आहे की ह्या सिच्युएशनला तुम्हाला थोडं वाईट वाटते, तुम्ही सॅड आहात, दुःखी आहात, पण याच्यानंतर जे चेंजेस होणार आहेत, जे बदल घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, तर त्याच्यानंतर खूप काही गोष्टी चांगल्या पण होतील. एवढ्या पण चांगल्या होऊ शकतील की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काही मटेरियलिस्टिक गोष्टी तुम्ही घेऊ शकाल, इन्व्हेस्टमेंट करू शकाल, इतकं पण काही छान गोष्टी होणार आहेत. फक्त तुम्हाला इमोशनली बॅलन्स राहायचं आहे, इमोशनली स्टेबल राहायचं आहे, इमोशनली तुम्हाला स्टक व्हायचं नाहीये. कधी कधी आपलं ओव्हर इमोशनल होणंही आपल्यासाठी घातक असतं, त्याच्यानेही बरेचसे चक्रास हे अनबॅलन्स होतात. सो आणि आपलं काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, ही पण गोष्ट तेवढीच खरी. आणि बोलताना नेहमीच चांगलं बोला, व्यवस्थित बोला. तुम्हाला थोडंसं एन्झायटी होऊ शकते, डिप्रेशन वाटू शकतं तुम्हाला, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला जर कंट्रोल केलं, मनावर जर विजय मिळवला, माइंडली काही गोष्टी फॉलो केल्या, तर सगळंच काही छान होणार आहे. सो आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ. बिझनेसवाल्यांसाठी हा महिना खूप बेस्ट असणार आहे. बिझनेसवाल्यांसाठी सगळे तुम्ही आत्तापर्यंत जे म्हणजे हार्डवर्क करत आलेले होते, जे म्हणतो ना आपण एक छोटंसं रोपटं लावल्यानंतर त्याला मोठं करण्यासाठी जे एफर्ट्स लावतो आणि त्याला जेव्हा फळ येतात तेव्हाचा जो आनंद असतो तो खूप वेगळाच असतो. त्याच पद्धतीने आताही होणार आहे. जे तुम्ही हार्डवर्क आतापर्यंत करत आले होते, असं नाही की सडनलीच सगळं काही छान मिळालेलं आहे, असं नाहीये. अगोदरपासून तुम्ही खूप मोठं हार्डवर्क करत आलेले होते, डे नाईट एक करत आले होते. सो त्या हार्डवर्कला आता फ्रुटफुल रिझल्ट मिळण्याची वेळ आलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे स्टेबल मिळणार आहे, स्टेबिलिटी राहणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला जी ग्रोथ हवी होती ती ग्रोथ आहे आणि स्टेबल आहे, छान आहे. तुमची मेहनत होती, त्याचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे. फक्त हीच मेहनत तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. असं नाही की याचं फळ मिळून गेलं, तुम्ही सक्सेस होऊन गेले म्हणून मग एफर्ट्स लावायचे नाहीत, असं काही नाहीये. फक्त देवाशी नेहमीच कनेक्टेड राहा. जेव्हा व्यक्तीला सगळं काही मिळायला लागतं त्यावेळेस आपण थोडंफार देवाला इग्नोरही करतो, देवाला आभार मानायला विसरतो, ग्रॅटिट्यूड मोडमध्ये जाणं सोडतो. तर हे आपल्याला सोडायचं आहे आणि कंटिन्यू काही गोष्टी करायच्या आहेत. वर्क तर तुम्हाला जे हार्डवर्क करत होते ते याच्या पुढेही करावं लागेल आणि करतच राहावं लागेल. सो आणि त्याचा रिझल्टही तसा मिळेल तुम्हाला, कारण कधी कधी असं असतं की आपण खूप हार्डवर्क करतो पण त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही, पण इथे तसं नाहीये. हार्डवर्क करा, रिझल्टही मिळणार आहे. फॅमिलीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर फॅमिलीला तुम्ही खूप छान प्रकारे हँडल कराल. स्त्री असो, पुरुष असो, कोणीही तुमची फॅमिलीमध्ये तुमचं एक व्हॅल्यू असणार आहे. तुमच्या फॅमिलीत जर कुणाला तुमची इच्छा असेल की याला कन्सिव्ह झालं पाहिजे, बेबी कन्सिव्ह वगैरे होण्याची तुमची इच्छा असेल,
तर तुमच्या फॅमिलीत तसे काही संकेत पण, तसे योग पण या महिन्यामध्ये आहेत. म्हणजे फ्रुटफुल रिझल्ट मिळतील. इमोशनल तुम्ही एकदम बॅलन्स असणार आहात. सगळ्या काही गोष्टी इमोशनली सगळ्या बॅलन्स करणार. सगळंच काही छान प्रकारे करणार. डिवाइनली ब्लेस आहात तुम्ही एकदम काम कूल पद्धतीने सगळे फॅमिलीला हँडल करणार आहात आणि फॅमिलीलाही तुमचं महत्त्व तेवढंच असणार आहे. सो डोंट वरी, सगळंच काही छान होईल, पॉझिटिव्ह होईल. पॉझिटिव्ह वेमध्ये सगळ्या काही गोष्टी घडत जातील. तुम्ही जितकं तुमच्या फॅमिलीला वेळ देणार, फॅमिलीला महत्त्व देणार, तेवढंच फॅमिलीही तुम्हाला महत्त्व देणार आहे, हे पण तेवढंच खरं. आता आपण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये बघून घेऊ की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असं आहे की तुम्हाला एक चान्स मिळतो आहे युनिव्हर्सकडनं, असं समजा, किंवा तुमच्या पार्टनरकडनं. तुमच्याकडनं ज्या कळत न कळत काही चुका झालेल्या असतील, काही गोष्टी तुमच्याकडनं चुकीच्या घडल्या असतील, तुम्हाला रिग्रेट असेल त्या गोष्टीचं, तर तुम्हाला एक चान्स मिळणार आहे युनिव्हर्सकडनं म्हणा किंवा तुमच्या पार्टनरकडनं म्हणा. तर तो चान्सला तुम्हाला चांगल्या वेमध्ये युटिलाइज करायचा आहे. चांगल्या गोष्टींमध्ये चेंजेस करायचे आहेत. तुमच्या स्वतःमध्ये चेंजेस करायचे आहेत आणि ह्या चेंजेस करत असताना त्याचा रिझल्टही तुम्हाला तसा मिळेल. एंजल्सच्या ब्लेसिंग्सही तुम्हाला राहतील. युनिव्हर्स ऑलवेज तुम्हाला सपोर्ट करणार आहे. फक्त एवढंच आहे की चांगल्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टींना चेंजेस करण्याचा प्रयत्न करा आणि जे चेंजेस कराल ते स्टेबल राहतील कायम. म्हणजे खूप कमी लोक असतात ज्यांना सेकंड चान्स मिळतो प्रत्येक गोष्टीत, आणि रिलेशनशिपमध्ये ही सेकंड चान्स मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट असते. जर तुम्हाला सेकंड चान्स मिळतोय तर तुम्ही खूप लकी आहात आणि या गोष्टीचा पुरेपूर फायदा घ्या आणि चांगल्या वेमध्ये, चांगल्या नोटमध्ये सगळ्या गोष्टी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. सो आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ की हेल्थ कशी असणार आहे या महिन्यामध्ये. हेल्थच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडंसं छोट्या मोठ्या गोष्टींविषयी खूप टेन्शनमध्ये असतात. म्हणजे तुमच्या थॉट्समुळेच आहे. तुमची थॉट्स प्रोसेस थोडी चुकते आहे आणि त्या थॉट्स प्रोसेसमुळे असं होत आहे की तुम्हाला फेअर, एन्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टींचा शिकार तुम्ही झालेले आहात. तुमचं म्हणजे झोपेच्या वेळेस सुद्धा, म्हणजे झोपल्यावरही तुमचा जो स्ट्रेस आहे, जी एन्झायटी आहे, जी फेअर आहे, ते तुमच्या मनातनं जात नाहीये, तुम्हाला सोडून कुठे जात नाही. तुमचे जे विचार आहेत, जे तुमचे थॉट्स चुकीचे झालेले आहेत, सगळं सिच्युएशन व्यवस्थित आहे. फक्त तुम्हाला तुमच्या स्वतःवर काम करण्याची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वतःला चेंजेस करण्याची गरज आहे. जे तुमची एका चुकीमुळे पण सगळ्याच काही गोष्टी बिघडू शकतात आणि तुमच्या एक चांगल्या गोष्टीमुळे सगळंच काही छान पण होऊ शकतं. म्हणजे ओव्हरऑल सगळंच काही तुमच्या हातात आहे. सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की तुम्ही देवासमोर म्हणा किंवा परिस्थितीसमोर तुम्ही हात टेकून दिलेले आहात. म्हणजे आपण म्हणतो ना की हात जोडले बाबा आता ह्या परिस्थितीला, ह्या सिच्युएशन्सला, तशी गोष्ट काही झालेली आहे. पण एवढंच करून चालणार नाहीये. सरेंडर मोडमध्ये जाणं खूप बेस्ट गोष्ट असते, चांगली गोष्ट असते. पण कुठे ना कुठे आपल्या विचारांना, आपल्या थॉट्सला चांगल्या नोटवर नेणं, चांगल्या ठिकाणी पोहोचवणं किंवा चांगले विचार करणं पण तितकंच गरजेचं असतं. आता ओव्हरऑल महिना कसा असणार आहे हा आपण बघून घेणार आहोत. ओव्हरऑल महिना हा बॅलन्सिंगचाच आहे. ज्या काही गोष्टी तुमच्याकडनं चुकीच्या होत आहेत तर त्यांना बॅलन्स करा. ज्या काही गोष्टी चांगल्या होत आहेत त्यांना आणखी अजून चांगल्या नोटवर कशा नेता येईल त्या गोष्टींचा विचार करा. कारण जर सगळंच काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर युनिव्हर्सही तुम्हाला ब्लेसिंग्स देणार आहेत. जसं मी इथे सांगितलं फॅमिलीच्या बाबतीमध्ये जर कन्सिविंगचं असेल तर मग तुम्हाला फ्रुटफुल रिझल्ट मिळेल. सेम चांगले म्हणजे असे योग आहेत. जर कुठलाही चांगला डॉक्टर असेल, कुठलंही चांगले काही ट्रीटमेंट पद्धत असेल, ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. युनिव्हर्स चे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील, एंजल ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील. तुमचे झोडिएक सायन्स जी आहे तिच्या ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचा पुरेपूर तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला पुरेपूर ह्या महिन्याला सपोर्ट करेल. तुमच्या विचारांना, तुमच्या मतांना, सगळ्याच काही गोष्टींना ब्लेसिंग्स मिळणार आहेत. सो जसं मी ते सांगितलं की तुम्हाला एक चान्स पार्टनर देईल, एक चान्स तुम्हाला मिळणार आहे. सो येस, चान्स मिळणार आहे आणि त्या चान्सचं, त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. फक्त एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला रेझोनेट होत असेल, झाला असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.